मिरज तालुक्यातील सलगरेत बुधवार 13 मे रोजी सायंकाळी सुटलेल्या तुफानी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने सलगरे आणि परिसरात मोठे नुकसान केले. एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित या वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले. हायस्कूलच्या घरांच्या भिंती कोसळल्या तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. निकाल सलगरे येथे सायंकाळी 5च्या सुमारास सुरू झालेल्या वादळी पावसाने काही मिनिटांतच भीषण रूप धारण केले. गावातील अनेक कुटुंबांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही कच्च्या घरांच्या भिंती कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने कुटुंबांचे संसार उघड्यावर आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. सलगरे येथील गुरु कांबळे आणि धनराज कांबळे यांच्या घरावरील निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल गेल्याने संस्थेचे अध्यक्ष माननीय शांतीनाथ कांते तसेच गावातील अनेक जनावरांच्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सचिव डॉक्टर मोहन दडगे, शाळा समितीचे अध्यक्ष माननीय पंकज आळवेकर, जनावरांना दुखापत झाली आहे. शाळेचे वादळी वाऱ्यामुळे शेती क्षेत्रालाही मोठा फटका बसला. मार्गदर्शक फळबागांचे मोठ्या प्रमाणात अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना संदा फळझाडांची फळे मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसान झाले. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे. ग्रामीण भागातील दरम्यान सलगरे रस्त्यावर जैन वस्तीसमोर पालकांनी आनंद व्यक्त करून सर्वांचे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. रात्री उशिरापर्यंत हे झाड रस्त्यावरच पडून असल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागला. वादळी पावसामुळे अनेक मोठी झाडे उन्मळून पडली असून रस्त्यांवर अडथळे निर्माण झाले होते. विजेचे खांब पडल्याने काही भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता. नागरिकांनी भीतीच्या वातावरणात सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दरम्यान चाबुकस्वारवाडी गावालाही या तुफानी वादळाचा मोठा फटका बसला असून तेथेही घरांचे आणि शेतीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या नैसर्गिक आपत्तीनंतर नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांकडून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.